हे पहा, इथे मी सुके बोंबील घेतलेले आहेत. हे जवळजवळ 40 एक बोंबील आहेत. बारीक आहेत, पातळ आहेत. हे असे खूप छान असतात, एकदम जास्त जाड पण नाही, खूप बारीक पण नाही. हे खूप चांगले असतात. हे आपण मे महिन्यात, एप्रिल मे महिन्यात खूप कडक ऊन असतं ना, तेव्हाच घ्यायचे. मार्केटमध्ये बसतात ते कुळणी घेऊन. तर ते मी तर आता मी काय करते ना, ह्याचे 2-2 तुकडे करते. हे बघा, एवढे सुके आहेत हे. ह्याचे 2-2 तुकडे पटापट होतात. आणि हे गरम पाण्यात आपल्याला भिजत घालते. मी सगळे करून घेते 2-2 तुकडे. हे बघा, सर्व बोंबीलचे मी ते 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. आता काय करूया आपण, मी पाणी उकळून घेतले, तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे पाणी छान उकळलेलं आहे. तर आता मी काय करते, गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये बोंबील टाकून घेते. छान याच्यामध्ये चांगले भिजवून द्यायचे. बराच वेळ, निदान अर्ध्या तास तरी तुम्ही हे भिजत ठेवा बोंबील. त्यावर आपण झाकण ठेवूया. अर्ध्या तासानंतर पाहूया. हे बघा, बोंबील मी इथे छान स्वच्छ धुवून घेतले. अर्धा तास होऊन गेला आहे भिजत घातलेले गरम पाण्यात. त्याच्यावर त्याचा भिजत घातलेला असा कचरा निघतो बघा, सर्व वरचा. बोंबीलला पण खवले असतात छोटे छोटे. तर आता आपण आणखी काय करूया, याचा जो हा पोटाकडचा भाग आहे असा काळा, असं काढून घ्यायचा. याचे स्वच्छ करायचे पोटाकडच्या भागाने. ते सहज निघतं असं. हे बघा, सुकवताना काय ते पोट साफबीत करून हे करत नाही. आपल्याला जर काटा पाहिजे असेल तर काटा काढू शकता. असं ते काटा काढण्यासाठीच मी भिजत घातले होते. तरी देखील निघाला तर, काढता आला तर बघा काटा, नाही काढला तरी चालेल. अशा प्रकारे मी सर्व बोंबील हे छान स्वच्छ करून घेतलेले आहेत. हे भिजत घातले म्हणजे कशी याच्यातली माती वगैरे सगळे निघून जाते, काय राहत नाही त्याच्यामध्ये. आणि सर्व त्याचं ते खवलं वगैरे सर्व निघतात. फक्त अर्धा तास भिजत ठेवायचं. तुम्हाला नसेल भिजत घालायचं तर तुम्ही असे पण धुवून घेऊ शकता स्वच्छ 2-3 वेळा. असे पण बनवतात. तर आता पुढे काय काय घेतलं सामान ते तुम्हाला दाखवते तुमच्याकरता. हे बघा, इथे मी कढई घेतलेली आहे. माझी मच्छीचीच कढई आहे, तीच मी वापरते मच्छीला. याच्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया आपण. तेल आपल्याला बोंबील तळायला नंतरच्या यासाठी एकदाच घालून घेऊया. बोंबील आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तेल असं चांगलं चारी बाजूने असं लावून घ्या. ते बोंबील चिटकायला नको. चांगलं तेल तापलं पाहिजे आपलं. ह्याच्यामध्ये बोंबील घाले आहे. साधारण तळून घ्यायचं. आपलं काय जास्त तळायचं नाही त्यांना. त्यात थोडीशी हळद टाकते मी. हलगत हाताने तळून घ्यायचे, म्हणजे सर्व तुकडे होतील नाही तर त्याचे. चालून त्याला आपल्याला शिजवायचे पण आहेत भाजीमध्ये. तर आता हे मी काढून घेते. हे बघा, झालेलं तळून. आता पुढची तयारी करूया. आता आपल्याला इथून त्याच्यात थोडंसं तेल घालावं लागेल, कारण आपला कांदा भरपूर आहे. हा बघा, मी इथे कांदा घालून घेते. कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे कांदा फ्राय करायला. याच्यामध्ये ना थोडंसं आपण मीठ घालूया, म्हणजे कसं कांदा लवकर नरम होईल. मी इथे थोडंसं अर्धा टीस्पून मी मीठ घालते याच्यामध्ये. हा बघा, कांदा आपला गुलाबीसर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण या आलं लसूण आणि मिरची टाकून घेऊया. ती पण याच्यामध्ये छान शिजवून घ्याव्या कांद्यामध्ये. कांदा लसूण पण आपला चांगला फ्राय झालेला आहे. त्या ह्याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो टाकून घेऊया. मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, मी ना इथे एक बटाटा घेतला आहे. हा बघा, सालीसकट असा कापून घेतला आहे पातळ. म्हणजे अशा फोडी करून घेतल्या. अशा पातळ फोडी करून घ्यायच्या. त्याच्या खूप छान लागतं बोंबीलमध्ये बटाटा.
चांगला मिक्स करून घेऊया, त्याला पण शिजू दे. चांगलं शिजवून घेऊया. आता थोडंसं झाकण ठेवलं होतं मी याच्यावरती, आपला बटाटा घातला होता ना म्हणून. बटाटा पण झाला असेल आता, चमच्याने काही दिसता येत नाही. बटाटा शिजलेला आहे ना. आता आपण मसाले घालूया. थोडीशी हळद आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे 1.5 टीस्पून घातली मी. हा आपला घरगुती मसाला, मिरच्या 2 घातलेल्या आहेत मी. आणि हा थोडासा 1 टीस्पून मी गरम मसाला घालते, थोडासा घालते, ह्याच्याने काळा नको व्हायला ते. तर हे आता चांगलं परतून घेऊया. मस्त कलर आला आहे. टोमॅटो वगैरे आपला चांगला शिजलेला आहे. मसाला शिजवून घेऊया. थोडंसं पाणी घालूया याच्यामध्ये आपण मसाले शिजण्याकरता. आता ह्याच्यामध्ये मी लांब कापलेले टोमॅटो घालून घेते. या थोड्याशा ह्याच्यात अख्ख्या फोडी जरा छान वाटतात. पाणी घालून घेऊया. अर्धा पेला मी पाणी घातलं. थोडीशी मी धणे पावडर टाकते जरा. फक्त धणे पावडर. तर आता आपण बोंबील घालून घेऊया. त्याच्यावर 1 टीस्पून मीठ घालून घेऊया. लागलं तर टेस्टनुसार आपण नंतर पाहूया. मिक्स करून घेऊया. हे मीठ टाकलं, थोडंसं याला आता पाणी सुटेल. याच्यावरती आपण झाकण ठेवूया पुन्हा 2 मिनटं, नंतर पाहूया. ते थोडंसं मीठ मला कमी वाटलं, 1 टीस्पून टाकलं आहे. थोडंसं मी अजून अर्धा टीस्पून टाकते. थोडंसं पाणी पण मी घातलं, अर्धा पेला. पुन्हा जे तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता पाणी. याला चपातीबरोबर खायचं आहे. थोडंसं एक मिनटं आता बघूया वाट. याचं आपण झाकण काढून घेऊया. आणि वर खाली करूया जरा. आता इथे चिंचेचा कोळ घालून घ्यायचा. किती तुम्हाला आवडेल तेवढा. मी इथे 3 चमचे टाकलेला आहे चिंचेचा कोळ. आणि कोथिंबीर. बोंबील आपले झालेले आहे. तर आता गॅस बंद करूया आणि याच्याबरोबर मस्तपैकी चपाती बनवूया. बघा टम्मा फुगला पुरीसारखा. असा कच्चा असेल दिसत आहे, असा भाजून घ्यायचा. तर हे बघा आपण आता मस्त गरमागरम बोंबीलचं कालवण असं काढून घेऊया. आता ग्रेव्ही काढूया. सर्व मी काढून घेते प्लेटमध्ये. तर बघा आपला बोंबील बटाटा झालेला आहे आणि फुलका पण तयार आहे. तर आता आपण थोडी टेस्ट करून बघूया. हे बिना तेलाचे फुलके आहे. बघा बोंबील पण मी घेतलेला आहे इथे. खूप छान झालेला आहे, अगदी मस्त टेस्टी आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.